तुला फक्त माझं बोलणं दिसतंय आणि तेच खटकतंय। अदिती तू पण ना तुझ्या पप्पांसारखी, मी माझ्या पप्पांसारखीच हार्टलेस आहे, अरेगंट आहे, हेच म्हणायचंय ना? तुला आता तुझे पप्पा जास्त जवळचे वाटायला लागलेत का? इथून पुढे तू माझ्याशी काही बोलायला येऊ नकोस आणि मीही तुझ्याशी काही बोलणार नाही। तुझ्या बिना जय, थोडं स्माइल कर ना प्लीज। सगळं मुद्दाम करताय, काही कळत नाही। हे काय, आज मला बाय न म्हणताच जाणार? आज तुझी मीटिंग आहे ना, छानच होईल, डोंट वरी। कालपासून मस्का मारत होतो तेव्हा बोलली नाही, आता घरातनं बाहेर पडलो तर लगेच फोन का? मलाही नाही बोलायचं। जय, जय, काय झालं रे? काही नाही। जय, डॉक्टर बाहेर आलेत, बघूया काय म्हणतात। डॉक्टर, हाउ इज शी नाउ? फाइन। मेजर तर काही नाही ना डॉक्टर? नो 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 नो, अगदी मायनर इंजुरीज आहेत। वी हॅव ट्रीटेड इट, इट इज आउट ऑफ डेंजर। शुद्ध यायला थोडा वेळ लागणारच। आम्ही तिला भेटू शकतो का? प्लीज, ओनली फॅमिली मेंबर्स। ठीक है, एक मिनिट। मिस्टर जयराम खानोलकर, कुठे निघालात? मला वाटतं डॉक्टरांचं म्हणणं तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही। आणि आदिती आता ठीक आहे, तुम्ही घरी गेलात तरी चालेल। तिच्या जवळच्या नातेवाईकांनी आज जावं असं सांगितलं डॉक्टरांनी। आणि काहीही झालं तरी तिचे फॅमिली मेंबर्स आहेत इथे। तुम्ही तिचे फक्त कलिग आहात। मिस्टर दाभोळकर, आदिती बायको आहे माझी। आता मला प्लीज आज जाऊ द्या। इतर सगळ्या गोष्टी सहन केल्या तुमच्या, पण ही गोष्ट सहन नाही करणार। जय, नाही काकू, मी नवरा आहे तिचा। आता प्लीज कोणीही माझ्या वाटेत येऊ नका। हे नातं मला सांगून काय उपयोग आहे? या नात्याला माझ्या लेखी कधीच किंमत नव्हती आणि नसेल। पण जर तुझ्यात हिम्मत असेल तर हे सत्य सगळ्यांना सांगणार आहेस का तू?
आहे का एवढी हिंमत? मग एवढे दिवस का लपवून ठेवलं होतं असे? अहो प्लीज तुम्ही. काही होत नाही का? नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात. तो सांगणार आहे, सगळ्यांना सगळं सांगणार. आत्ता या क्षणी. जय अरे काय बोलतोस? काकू, अहो किती ऐकून घ्यायचं यांचं. अरे हो पण रागाच्या भरात उगीच नाही काय- काकू, कळू द्या कोणाला काय कळायचं ते. नातं सांगशील पण कर्तव्य पार पाडायची लायकी आहे का तुझी? नोकरी जाईल तुझी, आणि जर नोकरी गेली तर काय करशील? माझ्या लेकीचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही. अहो सत्य परिस्थिती आहे ही ट्रीटमेंट तू तुझ्या बायकोला कधी देऊ शकला असतास? येवना कुठल्या तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरण्यासाठी लाईनीत उभा असतास तू. विसरू नकोस, या हॉस्पिटलमध्ये आदितीला ट्रीटमेंट द्यायची लायकी नाहीये तुझी. आणि एवढंच जर वाटत असेल ना तर डिपॉझिटचे पैसे भरून ये जा. दिलेत ना तुला यांनी, तुझ्या घरच्यांनी? का हो? तुम्ही ह्यांना पैसे असे उधार देता की व्याजावरती? नाही पण ते व्याज वगैरे कसं परवडणार यांना, नाही का? मग काय असेच देता का? नाही असंच असावं कदाचित. अहो प्लीज हे थांबवा आता. मग या माणसाला पहिल्यांदा इथून जायला सांग. आधी माझ्या मुलीच्या मनाशी खेळलाय हा, आणि आता जीवाशी खेळतोय. यावेळी मी हे असं काहीही होऊ देणार नाही. हे बघा त्याला जाऊ द्यात ना आतमध्ये. दया येते का त्याची? सॉरी, मला नाही येत. आदितीच्या नातेवाईकांनी भेटायचंय तिला. आणि आपण नातेवाईक आहोत आदितीचे. रक्ताचं नातं आहे आमचं. चला. जय मला तुझी मनस्थिती कळती, पण अरे जुने वाद आत्ता उकरून काढण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि त्यांना बोलू दे. बोलून जर त्यांचं मन हलकं होत असेल ना तर खुशाल बोलू दे त्यांना.
आणि शेवटी ती त्यांची मुलगी आहे ना, त्यांनाही काळजी वाटत असेलच. काकू, दरवेळी असं ऐकवलं जातं, नाही सहन होत. पण किती वेळ शांत बसणार आहे मी असून? पण फक्त माझ्या आदितीसाठी, तिला दिलेल्या शब्दासाठी शांत राहावं लागतं. हो ना, मग आत्ताही तिचाच विचार कर. आणि प्लीज प्लीज असं काहीही करू नकोस ज्यामुळे तिला त्रास होईल. शांत राहा. बरं, मी निघते आता. काही लागलं तर कळव. हा, तुम्ही भेटणार नाही आता आदितीला? मला भेटायचंच होतं रे, पण जेव्हा जमेल ना तेव्हा तू तिला भेट पहिल्यांदा. तिचा हात घट्ट धरून ठेव आणि तिला सांग, म्हणावं लवकर बरी हो. सगळेजण काळजी करतायत तुझी. येते मी. नात्याला टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते नातं ओढ लावतच. म्हणून डोळ्यात पाणी आले ना. आणि तर तुला आठवतं लहानपणी हिच्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात चालायचं नाही. अस्वस्थ व्हायचो मी. आज बघ ना, बापाच्या डोळ्यात पाणी आणलंय ना. आणि तर सांग ना गेला ही, तिला म्हणा लवकर बरी हो. मला नाही बघवत हिला असे. अगं लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलं गेला, आज काय अवस्था झाली. हिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली मी, पण आज एका स्वतःच्या इच्छेपायी हे अगं एवढं मोठं केलं तिला, एवढं जीवापण जपून वाढवलं, ते का वाढवलं? हा दिवस बघायसाठी.
अहो आता जे झालंय ते सावरायचा प्रयत्न करायचा की त्यावर अजून तुम्ही? पण का झालं हे सगळं हिच्या हट्टामुळे झालंय. कमाल असतं नाही का मुलींची. लहानपणापासून बापाला असा जीव लावतात आणि म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा बाप म्हणजे हिरो असतो. अनिता तुला आठवतंय लहानपणी अजून एक निबंध लिहिला होता, माझे पप्पा. तिने लिहिलं होतं, माझा पप्पा माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझा मित्र आहे. आणि शेवटी लिहिलं होतं की माझे पप्पा मला खूप आवडतात, मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. गेलीच ना ग सोडून. तो तिच्या आयुष्यात आला आणि गेली सोडून. बेस्ट फ्रेंड, लाडका बाबा सगळं विसरले. वीस वर्षाचं नातं 2 वर्षाच्या प्रेमाने अनिता तू प्लीज सांग तिला, मी खूप रागावलोय तिच्यावरती. अगं मी काय कमी केलं तिला म्हणून ही जेव्हा मला सोडून गेलं नाही मला खूप त्रास झाला होता. म्हणजे आतून पूर्ण खचून गेलो होतो मी. कठोर राहिलो. I can't afford to be emotional. मी माझ्या लेकीसाठी झुरत होतो मी, आणि ती मात्र त्याच्याबरोबर त्याच्या त्या खोट्या स्वप्नांमध्ये दंग होती. त्याची ती स्वप्न त्यावेळेलाही खोटी होती आणि आजही खोटीच आहेत. वास्तव आहे ते हे 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 बघ ना काय करू. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. डॉक्टरांनी सांगितलंय ना की सगळं ठीक होईल. ऑफकोर्स ठीक होणार आहे ती. मी स्वतः लक्ष घालतो इथे, आणि जोपर्यंत ही ठीक होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. पण अनिता पुढे काय? पुढे तो माणूस तिची ही अशीच अवस्था करणार परत. अनिता माझ्या डोळ्यासमोर कोसळताना बघितलं मी हिला आज. अगं नशीब मी होतो तिथे, नाहीतर कुठल्या तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या माणसाने काय झालं असतं.
अदिती, आता यापुढे मात्र मी तुझं काही ऐकणार नाही. कसलाही हट्ट पुरवणार नाही. नाव नो, इट इज इनफ नाव. हे अदू, काय गे हे बाळा, हे असं नुसतं झोपून नाही राहायचं माझ्यासमोर. तुझ्या पप्पाला त्रास होतो ना असं बघून तुला मी सांग ना. नाही हो, मला येणं अतिशय गरजेचं होतं. अगं आपल्या ऑफिसच्या एम्प्लॉई आहेत त्या, आणि कामावरती येताना ऍक्सिडेंट झालाय. अरे हो, पण आम्ही होतो ना. तू तुझी मीटिंग सोडून इथे आलास, आम्ही कळवलंच. जय, अदिती कुठे?